दौंड तालुक्यातील पाटस भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे। येथील गर्दडे कॉम्प्लेक्सच्या समोर भरदिवसा झालेल्या टोळी युद्धाचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता थेट आमच्या हाती लागला आहे। 5 जून रोजी दुपारी 2:30च्या सुमारास एका सिमेंट कंपनीच्या गाडी वाहतुकीच्या जुन्या वादातून 2 गट इथे चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते, पण अवघ्या काही मिनिटातच ही चर्चा रक्ताच्या खेळात बदलली। हा पहा गोंधळ। चर्चा फिसकटताच तरुण थेट गॅलरीतून खाली उड्या मारू लागतात, तर एक काळी कार वेगाने रिव्हर्स घेऊन पळताना दिसते। भर दिवसा गजबजलेल्या रस्त्यावर एका गटाकडून थेट गोळीबार केला जातो, तर दुसरा गट लोखंडी गज आणि दगड घेऊन अंगावर धावून जातोय। सामान्य नागरिक जीवाच्या भीतीने सैरावैरा पळत सुटले आहेत। या थरारक गँगवारानंतर घाटस पोलिसांनी तातडीने कारवाई करत परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून तब्बल 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। मात्र या गुन्हेगारीच्या वाढत्या सावटामुळे पाटस परिसरात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा केवळ दैनिक चालू वार्ता।